आजच्या दिवसाची सुरुवात झाडू विकत घेण्यापासून झाली. स्वागत आहे तुमचं युजे ब्लॉग या मराठी चॅनल. या वर्षी आमच्या झाडाला बघा किती भारी मोर आलेला आहे. असाच मोर राहिला ना तर खूप काय येतील, फक्त पाऊस नाही पडायला पाहिजे. आंब्याची रोपटे आणण्यासाठी आम्ही नर्सरीमध्ये चाललो आहे, खेड या ठिकाणी. रस्त्यामध्ये जात असताना मला ही युनिक गाडी दिसली. त्या गाडीने माझं लक्ष वेधून घेतलं. तुम्हाला ही गाडी माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कुठली गाडी आहे. आम्ही पोहोचलो जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका या ठिकाणी. आंबा, पेरू, चिक्कू, जांभळ ह्या सर्व फळ झाडे या ठिकाणी मिळतात. आम्ही 13 आंब्याची झाडांची रोपटे घेतली आणि 5 जांभळीच्या झाडांची रोपे घेतली. रोपेला आणा असल्यामुळे टाटा पंचच्या डिक्कीमध्ये ते आरामशीर बस. घरी त्यांनी वाकी या ठिकाणी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी त्यांनी ट्रॉली बनवलेली आहे. टू व्हीलर गाडीला छोट्या प्रकारची ट्रॉली बसून घरगुती शेती कामासाठी याचा वापर करतात. आपली गाडी त्यांना द्यायची आणि 60 ते 70 हजार याचा खर्च येतो. यानुसार ही ट्रॉली बनवून देतात. शेतीतील कामातील रानातील गवत म्हणा, वजी बाचकी ह्या ट्रॉलीवरती सहजपणे येऊ शकतात. 500 ते 1000 केजी कॅपॅसिटी या गाडीची आहे. चाकणमध्ये आरती हॉटेल या ठिकाणी आम्ही पावभाजी खाण्यासाठी आलो. आरतीची पावभाजी खरंच खूप टेस्टी आणि त्यावरती आहे ना बटरची दार एकदम टेस्ट. घरी आल्यानंतर आरो म्हटलं पप्पा माझं पतंग फाटलंय, चल गावात जाऊ आणि मला पतंग घेऊन. मग काय आलो गावात पतंग घ्यायला. एवढी पतंग पाहिल्यावर त्याला वाटलं कुठलं घ्यायचं कुठलं नाही. घरी आल्यावरती आमचा गुड्डू पतंग उडीत होता. वार नव्हतं. वार आल्यानंतर लगेच स्लॅपवर गेलो आणि बघा त्याचं पतंग किती वर गेलंय. तो खूप खुश झाला. कुणाचंच पतंग वर जात नव्हतं, गुड्डूचं जात होतं. बघा कसा वारा सोडतोय. गुड्डू लय चलाक आहे, कुठल्याही कामात आणि आहे ना खेळा. मी सुद्धा त्यासोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. पहिल्यांदा मी एवढं लांब पतंग उडवलेलं होतं. मी नव्हतं उडवलेलं, आमच्या गुड्डूनीच उडवलं होतं. मी फक्त ढील देत होतो त्याला आणि गाणं म्हणत होतो, ढील दे दे ढील भैया इस पतंग को ढील दे ए मस्ती में आए. आज बाजारात निघलोय किराणा माल आणण्यासाठी आणि सगळी मुलं म्हटली की मला यायचंय, मला मिळायचंय. आता बाजाराला ठेवणार कुठं? आता हा बघा आमचा गुड्डू, चिव दीदी, इकडं आरव आणि दाद्या. कुठे दिसतात घ्यायच्यात बघा. कसं आणायचं मी सामान सांगा? हा कुठं टाकायचं? ठेवायचं, मागं टाकायचं आणि त्या टिकीट टाकायचं आणि त्याच्या बसायचं. थोडी जागा असल्यावर बसायचं आणि तुला काय बोल. ठीक आहे. दर महिन्याचा किराणा माल निखिल ग्रोसरी या ठिकाणी आम्ही घेतो. या ठिकाणाच्या मालाची क्वालिटी खरंच उत्तम आहे. सर्व माल घेतल्यानंतर आम्ही सर्व माल डिक्कीमध्ये भरला. मुलांना म्हटलं काय खायचं तुम्हाला, तर म्हटली पाणीपुरी खायची. मग आलो पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी खाण्यासाठी. सर्वांनी मनसोक्त पाणीपुरीचा आस्वाद घेतला. आरवचा प्रोजेक्ट होता हत्ती बनवायचा. घरी आल्यानंतर त्यांनी हत्ती बनवला. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि असेच माझे मिनी ब्लॉग पाहत राहा. धन्यवाद.